त्याचा दबाव वाढला तर मला गोरगरिबाचं देणारं बनवायचं. मग यांनी जर आरक्षण नाही दिलं मग भाऊ द्या ना. आता त्यांनी रूढ पाडी 2 उपमुख्यमंत्र्याची त्यांनी केले 2, आमचे 7 होऊन द्या ना. काही नेट आहे तुम्हाला काही नाही ना. सरकारला काय अडचण, मुसलमानाचं एक, मराठ्याचं एक, सगळे उपमुख्यमंत्री एक. मुख्यमंत्री पदाबद्दल बोलते, तुम्हाला लोकांनी मनोमन मुख्यमंत्री मानलेलं आहे. आता हे बघा, मी लेकर म्हणून काम करतोय, प्रामाणिक करतोय. मला काही खायचं नाही, प्यायचं नाही. मला अर्ध्या भाकर खाली तरी 2 दिवस खायची गरज लागत नाही मला. त्यामुळे मला काही अपेक्षा नाही. मला कोणत्या लालदेवीची अपेक्षा नाही. मी नशिबाने की 6 करोड मराठा एकत्र करू शकलो आणि तेच माझ्यासाठी मोठं पद आहे, संपत्ती. आणि मी लढतोय कोणासाठी? त्यांच्याच लेकरांसाठी. मी जेवाची बाजी कोणासाठी लावली? माझ्या मराठ्यांच्या लेकरांसाठी. तुम्ही का? माझाच मराठा समाजाला प्रश्न आहे. तुम्ही इथून पुढं हे अपक्ष हा नेता तुम्ही म्हणायचं नाही अजिबात. कारण मी तुमच्या लेकरासाठी झुंजतोय. तुमचा पक्ष तुमचा नेता तुमच्या लेकरासाठी नाही झुंजत. मग तो कोणता असू द्या, राष्ट्रवादीचा मराठा असू द्या, भाजपचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, कोणाचा. तुम्ही म्हणताय ना हा माझा नेता आणि हा माझा पक्ष आहे मराठा समाज, तो तुमच्या लेकरासाठी नाही झुंजत. तुमचे लेकर मोठे व्हावं म्हणून मी झुंजतोय. मी जीवाची बाजी लावली. एक शेवटचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुमची राजकारणामध्ये यायची इच्छा नाही आहे. समाजाने ठरवलं तर तो शब्दही तुम्ही मोडणार नाही आहात. अनेक विश्लेषक असतील, विचारवंत असतील. विधानसभेच्या सत्तेची सूत्र तुमच्या हातात येणार हे बऱ्या लोकांनी मान्य केलं. माझं सरळ मत की मला गोरगरिबांना देणारं बनवायचं, 100% देणारं बनवायचं. यांनी जर आरक्षण नाही दिलं, गोरगरिबांना देणारं बनवायचं. मग त्याच्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत, सगळ्या जाती धर्माचे. मुस्लिमाचं कल्याण होईल, त्यांच्या जातीचं, धनगरांचं होईल, बाराबलुतेदारांचं होईल, दलितांचं होईल, लिंगायत समाजाचं होईल. कारण यांना प्रतिनिधित्वच दिलं जात नाही. मायक्रो ओबीसी हो दे यांचं कल्याण यांच्या हातात देतो. मी ना बाजूने हे कसं करत नाही ते बघतो. समाजाला माझं सूत्र हातात गेलं नाही. हे आम्ही द्यायचा आणि समाजानं तो त्याच्यावर गुलाल टाकायचा. ते कसं समाजाचं काम करत नाही. समाजाने ठरवलं गुलाल तुमच्यावर टाकायचं तर नाही, मला त्या मार्गात नाही जायचं. माझा जनचळवळीवर विश्वास आहे. म्हणून तर 70 वर्षात मराठ्यांना न मिळालंय. फक्त आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मराठा समाजाला माझी विनंती आहे की राजकारण सोडून द्या. झालं ते झालं, आता ते विसरून जा. आता उद्यापासून सकाळी आता जातीसाठी, पुन्हा जातीच्या तुमच्या लेकरासाठी पक्ष फिक्ष सगळं सोडून द्या. पक्ष आपल्या लेकराला मोठं करणार नाही. आपल्या आंदोलनाच्या तयारीला पुन्हा लागा. पुन्हा जरी तुम्ही विकरून प्रचार केला असेल तरी आता पुन्हा जातीसाठी एकत्र या सगळ्या पक्षातले मराठी. आता ते उद्यापासून राजकारण डोक्यातलं मराठ्यांनी काढून टाका. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर मुद्दे मांडले. सुधीर जाधव सह सिद्धार्थ बदाम, लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे आणि सविस्तर माझ्यासोबत ते गप्पा मारणार आहेत. पाटील, काय भावना आहे छत्रपती संभाजी महाराजांची आज? छत्रपती संभाजीनगर माईक बंद करा. माईक 2 मिनिटं. माईक 2 मिनिटं. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केले. सविस्तर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणं म्हणजे त्यांचा पूर्ण कार्यकाळ आठवणं, त्यांचा धर्माबद्दल असलेला अभिमान, समाजाबद्दल असलेली तळमळ. काय आठवतं तुम्हाला त्यांना अभिवादन करणं? जगाच्या पाठीवरती असे राजे होणार असते. धर्माबद्दलचा स्वाभिमान, स्वराज्याचं रक्षण, उभ्या जगात त्यांची कीर्ती आहे. त्या आमच्या राजांची, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची आज जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्या चरणी नतमस्तक झालोय, त्यांना अभिवादन केलंय आणि देशवासियांनाही आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या जनतेला. संभाजी महाराज झालं, छत्रपती शिवाजी महाराज झालं, यांचे सगळे राजकीय लोक आठवण काढतात, त्यांच्या नावाने जयघोष देतात. आता सुद्धा निवडणुका सुरू आहेत आणि संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा एखादा गुण कोणत्या राजकारण्यांमध्ये बघतात संभाजी महाराज? नाही असता तर इतक्या दिवस स्मारकासाठी लागलेच ना ते अरबी समुद्रातले छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी. काय आहे तो वापर, फक्त स्वस्वार्थासाठी वापर करायचा आणि हे करू ते करू सांगायचं. छत्रपतींच्या शब्द घ्यायचा किंवा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या बोर्डावरती छापून आणायचं, मतं मिळवायचं. पण मराठा खरं सांगतो तुम्हाला प्रचंड जागा झाला. जनताही जागी झाली की हे वापर करू शकते, हे देऊ काय शकत नाही. आता इतकं साधं उदाहरण आहे की त्या दिवशी मोदी साहेबांचा हा विषयच नाही. आरक्षण हा विषय मोदी साहेबांचा नाहीच, ते सगळ्या देशांचे आणि त्यांचा सन्मान सगळ्यांना केलेला आहे. आणि शेवटी पंतप्रधान पदाचा सन्मान करावाच लागतो, कारण ते घटनेचं पद आहे, त्याचा सन्मान करावा लागतो. पण इतक्या त्यांच्या कानात कोणतरी कुजबुजलं आणि ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ते बोलले.
त्याच्यात परत मराठे मागच्या दारातून यायलेत ओबीसी आरक्षण ज्याच्या 200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत ते मागच्या दारातून कसे येऊ शकते. तसं तुम्ही जर ज्यांच्या शासकीय नोंदी त्यांना जर मागचा दार म्हणणार असाल तर मंडल कमिशननं तर कसलाच सर्वे केलेला नाही. देत लय मोठा मागचा दार आहे. मग हा पण आरोप जमतो. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या बद्दलही बोलले. आता तुम्ही जर कर्नाटक सरकारच्या आरक्षणाच्या दिल्याच्या बद्दल मुस्लिमांबद्दल जर बोलले असाल तर त्यांनी का असं दिलेलं नाही. विधानसभेने ठराव केलेला आहे. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकं वाईट वाटलं कर्नाटकनं मुस्लिमांना आरक्षण दिलं त्याबद्दल, तर मी माहिती घेतली गुजरातची. जवळपास 17 मुस्लिमांच्या जाती असतात की त्यांना गुजरातमध्ये आरक्षण, त्याबद्दल नाही तोंड उघडलं का मग तुमचं. हे बघा, मोदी साहेबांची काहीच चूक नाही. त्यांना कुणी देशात दोष देऊ शकत नाही. आम्ही सुद्धा त्यांच्या कानात कुंतूर कुजबुजते आणि इतका साधा आणि सोपा विषय मोदी साहेबांना नाविलाजाने घ्यावा लागला. हे काय झालं बरं का, महाराष्ट्रात लोक सगळे भांबावून गेले. यांना काही सुचानत. मोदी साहेबाला पटकाच उलटा घातला देईन. पटक्याचं शेपूट केलं पुढं आणि ते गेलं माग. ते भांबावून गेलेत. काय करावं हे सुद्धा कळत नाहीये. मला तोच प्रश्न होता. मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेमध्ये बराच प्रभावी ठरलेला आहे. जसं तुम्ही म्हटलं की नेते भांबावून गेलेले आहेत. सगळे उमेदवार असतील, सगळे राजकीय पक्ष आहेत, हे भांबावून गेलेले आहेत तुमच्या इम्पॅक्टमुळं. तुम्हाला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा इम्पॅक्ट म्हणजे समाजाचा इम्पॅक्ट राहिलेला आहे? समाज आता मी तर नव्हतोच त्याच्यात प्रक्रियेत. मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही. ना महायुती ना महाविकास आघाडीला ना अपक्षाला राज्यातल्या कुठल्या. आणि याच्यावरती पहिल्यांदाच फडणवीस साहेब खरं बोललेत आणि फडणवीस साहेबाला याबद्दल मार्क द्यावा लागतील. कारण मी जे आहे ते सरळ बोलतो. कारण हे पोटात देखील विरोध केला का सोडत नाही. कारण त्यांनी त्या दिवशी सांगितलं की जरांगे पाटलाचा ना महायुतीला पाठिंबा आहे ना महाविकास आघाडीला. त्यांच्या तोंडानं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते पहिलं ते खरं बोलले. दुसरे त्यांना मार्क यासाठी द्यावा लागतील की जे द्वेष पसरत होते ओबीसी आणि मराठा, ते जे मातंबर नेते बलाढ्य मानत होते स्वतःला, त्यांना ते फडणवीस साहेबांनी घरी बसवलं. त्या त्यांना मार्क द्यावा लागतील. त्यांच्या लक्षात आलं की हे उगा जातीवाद करायला लागलेत आणि माझ्या पथ्यावर पडायला लागले म्हणजे त्यांच्या फडणवीस साहेबांच्या. फडणवीस साहेबांनी हे 2 कामं चांगले केले, त्याबद्दल त्यांना 2 याच्यात 100% मार्क द्यावा लागतील. असंच त्यांनी इथून पुढेही फडणवीस साहेबांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष सोडून द्यावा, मराठ्यांचं आरक्षण द्यावं, मराठ्यांचे गुन्हे मागे घ्यावेत. मराठ्याला कशाची गरज नाही. हेच मराठ्यांना डोक्यावर घेऊन नसतील. माझा प्रश्न होता प्रभाव आहे लोकसभेत. तुम्ही पाडा म्हणलाय